Hi. Nowadays vaccines and vaccination, लस आणि लसीकरण. So vaccine is the antigen that is containing material given to acquire either permanent or a temporary immunity against the specific pathogens or a disease. वॅक्सिन काय आहे तो पहिले ऐकून घ्या. वॅक्सिन इज द अँटीजन. हा अँटीजन आहे, त्याला आपण प्रतिजन म्हणतो. दॅट कंटेनिंग द मटेरियल. त्या अँटीजन मध्ये मटेरियल असेल असं की ज्याच्यामुळे आपल्याला परमनंट इम्युनिटी येऊ शकेल, की कायमची त्या रोगाच्या विरोधात, किंवा मग टेम्पररी इम्युनिटी येऊ शकेल आपल्या शरीरात फॉर द स्पेसिफिक पॅथोजन्स ऑर डिझीज. आता मग जर समजा पोलिओची वॅक्सिन द्यायची आहे, ओके, तर मग पोलिओच्या विरोधात आपल्या शरीरात काय होऊन जाईल, ते अँटीजन दिल्यामुळे एकतर परमनंट इम्युनिटी होऊन जाईल. म्हणजे परमनंट इम्युनिटी म्हणजे मग पोलिओच्या व्हायरसचा अटॅक झाला त्याचा कायमचा नायनाट होऊन जाईल, किंवा मग काही काळासाठी आयदर फॉर टेम्पररी, की पर्टिक्युलर काही वॅक्सिन जसं आफ्रिके खंडातल्या बऱ्याचशा देशात जाताना कॉलराची वॅक्सिन कंपल्सरी आहे, की इमिग्रेशन डिपार्टमेंट विमानतळावर तिथे पहिले त्या देशाच्या फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वीच आपल्याला कॉलराची वॅक्सिन दिली जाते. तर मग कदाचित ती वॅक्सिन असेल फॉर द टेम्पररी पिरियड सिमिनेशन्स वगैरे. फॉर एक्झाम्पल असं असू शकते. तर एक तर यापासून परमनंट इम्युनिटी किंवा मग टेम्पररी इम्युनिटी येईल. आणि मग वॅक्सिन म्हणजे काय, तर अँटीजन असा सबस्टन्स की ज्याच्यामुळे कायमची रोगप्रतिकार शक्ती त्या पर्टिक्युलर आजाराविरुद्ध किंवा त्या पर्टिक्युलर आजार करणाऱ्या सबस्टन्स विरुद्ध. ओके, आजार करणारा सबस्टन्स म्हणण्यापेक्षा पॅथोजन्स, डिझीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यापासून तो पर्टिक्युलर आजार होतो त्यासाठी परमनंट इम्युनिटी किंवा टेम्पररी येईल. हे झाली वॅक्सिनची डेफिनेशन. पण अँटीजन सगळ्यांना शब्द तर नवीनच आहे. तर this is the substance which is capable of stimulating an immune response. हा सबस्टन्स अँटीजन म्हणजे सबस्टन्स असते की ज्याची कॅपॅबिलिटी असते की आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्याला रिस्पॉन्स मिळवणे, स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स. आणि मग स्पेसिफिकली ऍक्टिव्हेटिंग द लिम्फोसाइट्स. आणि मग या अँटीजनमुळे काय होऊन जाईल, लिम्फोसाइट्स जे डब्ल्यूबीसीचा पार्ट्स असते, डब्ल्यूबीसी अवर सोल्जर्स. आणि मग सर्वात महत्वाचं इन्फेक्शनला फाईट करणारा जर कोणी असेल कोणतंही, किंवा आक्रमण झालं तर डब्ल्यूबीसी असते. मग डब्ल्यूबीसी मधले लिम्फोसाइट्स. सो रिस्पॉन्स स्पेसिफिकली ऍक्टिव्हिटी द लिम्फोसाइट्स which are the body's infection fighting. It is WBC. आणि मग व्हाईट ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्सचे वेगवेगळे प्रकारच असतात आणि त्यामध्ये लिम्फोसाइट्स असते आणि स्पेसिफिकली त्याला मग स्टिम्युलेट केले जाते. आणि हे फायटिंग एजंट आहे कशाच्या विरुद्ध, ते इन्फेक्शन. सो बॉडीज इन्फेक्शन्स फायटिंग एजंट. ओके, अँड दॅट इज अ WBC. अशा प्रकारचं अँटीजन असते. आय होप यू अंडरस्टूड दिस. Otherwise, after 10, join for the NEET classes. Then you will understood these things very smartly. So, vaccine is the antigen that is containing material given to acquire either permanent immunity, permanent or temporary immunity against a specific pathogens or a disease. Traditionally, vaccines were prepared with the help of the pathogens. सुरुवातीला किंवा परंपरागत पद्धतीनं वॅक्सिन्स कशा प्रिपेअर करत होत्या, डायरेक्ट त्या पॅथोजन पासून, ज्यापासून आजार होतो. पॅथोजन्स म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आजार होतो दॅट इज कॉल्ड ॲज पॅथोजन्स. आणि मग ह्याच पॅथोजन पासून वॅक्सिन्स बनवल्या जात होत्या सुरुवातीला. So traditionally vaccines were prepared with the help of the pathogens
कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड, एक तर पूर्णच्या पूर्ण मारलेले पॅथोजन्स किंवा मग पार्शियली किल्ड, काही प्रमाणात त्यांना किल केलेलं. कम्प्लिटली ऑर पार्शियली किल्ड पॅथोजन्स वेअर युज्ड ॲज अ व्हॅक्सिन्स, आणि मग यांचा आपण व्हॅक्सिन्स म्हणून वापर करत होतो. म्हणजे ज्याच्यापासून तो आजार होतो तेच घ्यायचे पॅथोजन्स, पण एक तर पूर्ण मारलेले कम्प्लिटली किल्ड ऑर पार्शियली किल्ड, आणि मग त्याच्यापासून व्हॅक्सिन बनवायची, इंजेक्ट करायची. मग ते इंजेक्ट केल्यावर काय होईल की कम्प्लिटली किल्ड किंवा पार्शियली किल्ड होती. मग पुन्हा आपल्या WBC त्यामध्ये लिम्फोसाइट स्टिम्युलेट झाले असते, आणि मग त्याच्यापासून तिथे आपल्याला इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप झाला असता, आणि मग आपलं त्या आजाराच्या विरोधात, त्या आजाराचा कोणताही पॅथोजन्स नंतर एंट्री घेतली तर आपण त्याला डिस्ट्रॉय करू शकत होतो. अशा प्रकारे पहिले व्हॅक्सिनचं काम होतं. सो however, due to this there were chances of contracting the disease in case of some persons. पण याच्यामधले जे पार्शियली किल्ड होते तर त्याच्यामुळे कधी कधी काही काही व्यक्तीमध्ये तोच आजार होण्याची प्रॉबेबिलिटी होती, कारण वी आर इंजेक्टिंग द पार्शियली किल्ड पॅथोजन्स, आणि त्याच्यामुळे मग तिथे कधी कधी त्या व्यक्तीला व्हॅक्सिन दिल्यानंतर सुद्धा ज्याच्यासाठी व्हॅक्सिन देत होतो की तो आजार व्हावा नाही तरी होत होता. तरी वी आर इंजेक्टिंग द पार्शियली किल्ड पॅथोजन्स. Then, hence, as an alternative, scientists tried to artificially produce the vaccines with the help of the biotechnology. आणि मग जेव्हा बायोटेक्नॉलॉजी मध्ये ऍडव्हान्समेंट झाल्या तर मग आर्टिफिशियलीच आपण व्हॅक्सिन बनवायची. अशा प्रकारचे पॅथोजन्स आपण इंजेक्ट करायचे नाही, कारण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने मग आर्टिफिशियली आपण बनवू शकतो. So, hence, as an alternative, scientists tried to artificially produce vaccines with the help of the biotechnology. For this purpose, scientists produced the antigen in the laboratory. आणि मग सायंटिस्टनी काय केलं की जे अँटीजन्स आहे त्या पर्टिक्युलर आजाराच्या विरोधातले, ओके, त्यांना लॅबोरेटरीमध्ये प्रोड्यूस केल्या गेलं with the help of the gene isolated from the pathogen. आणि मग लॅबोरेटरीमध्ये कसे प्रोड्यूस केले तर मग पॅथोजन मधला जीनोम पाहिला, मग त्यांनी पाहिलं की या जीन्समुळे हा आजार होत आहे, मग ते जीनच आयसोलेटेड केले, आणि त्या जीन पासून मग लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल व्हॅक्सिन बनवल्या गेली. सो with the help of the gene isolated from the pathogen and use it as a vaccine, आणि मग त्याचाच वापर व्हॅक्सिन म्हणून केला गेला. Thus, a safer vaccines are being produced. लक्षात ठेवायचं, पहिले व्हॅक्सिन्स त्या पॅथोजन पासूनच बनवल्या जात होत्या. मग ते पॅथोजन कसे राहत होते, कम्प्लिटली किल्ड ऑर पार्शियली किल्ड. पण तिथे काय होतं, काही काही पर्सन्स मध्ये तोच रोग, तोच आजार त्यांना होण्याची प्रॉबेबिलिटी राहत होती किंवा होत होता. मग बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने सायंटिस्टनी आर्टिफिशियली लॅबमध्ये अँटीजन बनवण्याचे प्रयोग केले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. मग त्याच्यासाठी काय करत होते तर जो पॅथोजन असते ज्याच्यामुळे तो आजार होतो, डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, यामधला जीन त्या पर्टिक्युलर आजारासाठीचा आयसोलेट केला गेला आणि त्याच्यापासून व्हॅक्सिन्स प्रिपेअर केल्या गेली, आणि अशा पद्धतीनं सेफर व्हॅक्सिन्स प्रोड्यूस केल्या गेल्या. सो द सेफर व्हॅक्सिन्स आर बीइंग प्रोड्यूस्ड. Now, proteins which acts as antigens are injected in a pure form instead of injecting the killed or semi-killed pathogens. आणि म्हणून आता डायरेक्ट आपल्या शरीरात प्रोटीन्स इंजेक्ट केले जातात. ओके, कशाच्या जागी तर किल्ड और सेमी किल्ड पॅथोजन्स. पहिले जे आपण काही किल्ड केलेले किंवा मग सेमी किल्ड, काही प्रमाणात किल्ड केलेले पॅथोजन इंजेक्ट करत होतो ते आता बंद झालेलं आहे. तर त्याच्या जागी आता आपण काय करतो तर प्रोटीन इंजेक्ट करतो. प्रोटीन्स जे लॅबोरेटरीमध्ये बनवलेले आहेत, जे अँटीजन आहेत, तेच डायरेक्टली इंजेक्ट केले जातात त्या पर्टिक्युलर आजारासाठीचे.
Okay, now proteins which acts as antigens are injected in a pure form. आणि प्युअर फॉर्म मध्ये इंजेक्ट केले जातात instead of the injecting the killed or semi-killed pathogens. These proteins keep the persons away from the diseases by keeping the immune system it is active. आणि हे प्रोटीन्स काय करतात आपली इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्ह ठेवतात त्या पर्टिक्युलर आजाराच्या विरुद्धात आणि मग आपलं प्रोटेक्शन केल्या जाते. सो these proteins keep the persons away from the diseases आणि या आजारापासून दूर ठेवतात. तर बाय कीपिंग कशाच्या द्वारे तर आपल्या इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्ह ठेवून नेहमी अलर्ट की बिलकुल त्या आजाराचा पर्टिक्युलर पॅथोजन्स आला किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पोहोचला त्याच्यावर अटॅक करण्यासाठी इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्ह ठेवल्या जाते. Thus, injecting the antigen is the safest way in a vaccination. आणि मग डायरेक्टच अँटीजनच इंजेक्ट करणे जे प्रोटीन असते ते सर्वात सेफेस्ट आहे लसीकरणामध्ये वॅक्सिनेशन मध्ये. सो वॅक्सिन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ऍक्टिव्ह फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि मग ज्या वॅक्सिन्स बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं प्रोड्यूस केल्या जातात ते थर्मोस्टेबल आहे. थर्मो म्हणजे हीट वातावरणातला कमी जास्त तर त्या वातावरणाला स्टेबल आहे थर्मोस्टेबल. आणि सर्वात जास्त ते जास्त काळापर्यंत ऍक्टिव्ह सुद्धा राहू शकतात. एक्झाम्पल वॅक्सिन्स ऑफ पोलिओ हिपॅटायटिस ETC. पोलिओच्या वॅक्सिन्स असो किंवा हेपॅटायटिसच्या वॅक्सिन्स असो तर हे त्याचे एक्झाम्पल्स आणि ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं प्रोड्यूस केले जातात. सो दिस इज फ्रॉम द वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन्स. नाउ इट इज इडिबल वॅक्सिन्स खाद्य लसी. तर वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल वॅक्सिन्स इज इन प्रोग्रेस. वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल वॅक्सिन्स इज इन progress and presently potatoes are being produced with the help of the biotechnology. आणि मग ज्या इडिबल वॅक्सिन्स आहे खाद्यवाल्या लसी बनवण्याची की काम सुरू आहे आणि त्याच्यापासून वॅक्सिन्स बनवले जातात तर तिथे आपण पोटॅटोजचा वापर करतो. सो पोटॅटोज आर बिंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आणि मग हे पोटॅटोज प्रोड्यूस केले जातात बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं. आणि या पोटॅटोजला रॉच खायचे कच्चेच खायचे आणि कच्चे खाल्ल्यामुळे मग आपल्याला त्या पर्टिक्युलर आजाराच्या विरोधात आपली इम्युन सिस्टीम तयार झालेली असते. सो पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. दीज पोटॅटोज आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटोज. त्यांना ट्रान्सजेनिक पोटॅटोज म्हणायचे कारण ते आपले पोटॅटोज राहणार नाही. कारण याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण पर्टिक्युलर आजाराच्या विरोधातले अँटीजन्स तिथे टाकलेले आहे किंवा ते जो पोटॅटो आपण म्हणजे त्याला ग्रो करताना त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेटेड होतात. आणि मग असे जे पोटॅटोज असतील जे इडिबल वॅक्सिन्स म्हणून वापरले जातात त्या पोटॅटोला ट्रान्सजेनिक पोटॅटोज म्हणायचं. काय म्हणायचं ट्रान्सजेनिक पोटॅटोज. So these potatoes are called as transgenic potatoes. These potatoes will act against the bacteria like it is Vibrio cholerae. कॉलराच्या विरोधात सुद्धा हे पोटॅटोज वापरले जाईल. आणि जे व्हायरसचं नाव आहे व्हायरस बॅक्टेरिया नॉट व्हायरस. इट इज बॅक्टेरिया दॅट इज Vibrio. इट इज cholerae. आणि दुसरा आहे इशेल्शिया. इट इज इशेल्शिया कोलाय. इशेल्शिया कोलाय. आणि मग हे दोन पोटॅटोज दोन आजाराच्या विरोधात ई कोलाय नावाचा डिसीज असते पोटाच्या रिलेटेड तो आणि कॉलरा या दोघांच्या विरोधात हे पोटॅटोज वापरले जातात ट्रान्सजेनिक पोटॅटोज. कन्झम्पशन ऑफ दिस रॉ पोटॅटोज. शब्द लक्षात ठेवायचा रॉ कच्च याला शिजवायचं नाही. कशासाठी तर आपण आजाराच्या विरोधात प्रोटेक्शन घेत असेल तर ट्रान्सजेनिक पोटॅटोज ईट करत असेल तर इट मस्ट बी इटन रॉ. ओके कच्चच खायला पाहिजे. लक्षात ठेवा बिलकुल पकलेलं चालणार नाही शिजवलेलं चालणार नाही.
Then consumption of these raw potatoes generates the immunity against cholera and the disease caused due to the E. coli. आणि मग हे जर समजा रॉ पोटॅटोज आपण जर खाल्ले तर आपल्या शरीरात इम्युनिटी डेव्हलप होईल कॉलराच्या विरोधात आणि ई कोलाय डिसीज इश्चरचिया कोलायवाला ओके तर या दोघांच्या विरोधात आपल्या शरीरात इम्युन सिस्टीम सक्रिय झालेली असेल. व्हॉट विल हॅपन इफ दिस पोटॅटोज आर कुक्ड फॉर कन्झम्पशन. आणि मग जर समजा असे पोटॅटो आपण कुक केले शिजवले कन्झम्पशन साठी तर काय होईल. इफ अ ट्रान्सजेनिक पोटॅटोज प्रोड्यूस ॲज अ एडिबल वॅक्सिन्स आर कुक्ड फॉर कन्झम्पशन आणि मग यांना कन्झम्पशन साठी कुक केलं तर हाय टेम्परेचर लागेल आणि त्या हिटिंग ॲट हाय टेम्परेचर वुड कॉज डिनॅचरेशन ऑफ द प्रोटीन्स आणि मग त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स असेल जे अँटीजन्स असेल त्याचं डिनॅचरेशन होईल म्हणजेच ते आपल्या दृष्टीनं खराब झालेले असेल की ते प्रोटीन्स काम करू शकणार नाही. सो हिटिंग ॲट हाय टेम्परेचर वुड कॉज denaturation of the proteins that is antigen and reduce the potential and effectivity of the vaccines. आणि मग त्याला शिजवल्यावर हायर टेम्परेचरवर मग काय होईल तर त्याचं डिनॅचरेशन होईल त्या प्रोटीन्सचं ओके आणि मग त्याच्यामुळे त्याची जी पोटेन्शियल असेल ऍक्ट होण्याचं किंवा मग जी इफेक्टिव्हिटी असेल वॅक्सिनची ती काय झालेली असेल तर कमी झालेली असेल. Hence, these potatoes need to be consumed raw. आणि मग ट्रान्सजेनिक पोटॅटोज आपण रॉज ईट केले पाहिजे. ओके देन आता बघा ट्रान्सजेनिक पोटॅटोज कसे बनवले जातात तर आयसोलेशन ऑफ द डिझायर्ड जीन फ्रॉम अ ह्युमन पॅथोजन. ओके ह्युमन पॅथोजन मग ओके ह्युमन मधलं पॅथोजन म्हणजे त्या पर्टिक्युलर आजाराचा त्याच्या जीन्सला आयसोलेट केले जाते. मग वर लिहून इंजेक्ट व्हायरस इन द प्लांट आणि मग ते प्लांट मध्ये तो व्हायरस इंजेक्ट केल्या जाते. मग सरळ सरळ नंतर काय होऊन जाईल तर त्याच्यात तो व्हायरस इंजेक्ट केल्यावर ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस होऊन जाईल. ओके कारण त्याच्यात आपण व्हायरस इंजेक्ट केला सो दॅट बिकम्स ट्रान्सजेनिक प्लांट व्हायरस. मग व्हायरस काय करेल तो आपण जो इंजेक्ट केला दॅट व्हायरस इन्फेक्ट द पीसेस ऑफ पोटॅटो लीव्स. मग पोटॅटोचे जे लीव्स आहे त्याच्या पीसेसला इन्फेक्ट करेल त्याच्यावर मग त्या व्हायरस पासून इन्फेक्शन होईल. ओके मग एंटायर प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द लीफ पीसेस कंटेनिंग अ जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजन्स. ज्याच्यामध्ये ह्युमन पॅथोजनचे जीन्स होते मग असं पूर्णच्या पूर्ण प्लांट डेव्हलप होईल दॅट इज फ्रॉम द लीफ पीसेस. इथे लीफ पीसेस बनले होते. ओके आणि मग हे आपले पोटॅटो त्या प्लांटला येतील. ओके आणि ते पोटॅटो मग आपले ट्रान्सजेनिक पोटॅटो झालं असेल आणि मग कन्झम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप द इम्युनिटी अगेन्स्ट दॅट पॅथोजन. आणि अशा पॅथोजनच्या विरोधात ज्याचा जीन्स ह्युमन मधनं वेगळा केला होता आणि त्या प्लांटमध्ये आपण इंजेक्ट केला होता त्यापासून जे असे पोटॅटोज बनतील आणि मग याचं रॉ कन्झम्पशन केलं तर आपल्या शरीरात इम्युनिटी डेव्हलप होईल. सो दीज आर द ट्रान्सजेनिक पोटॅटोज दॅट इज द एडिबल व्हॅक्सिन्स. ट्रीटमेंट मग बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक या बायोटेक्नॉलॉजीमुळे हार्मोनचं सुद्धा प्रोडक्शन होते. कोणत्या इट इज इन्सुलिन देन सोमॅटोट्रॉपिन अँड ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स. की ब्लड क्लोट होणे खूप आवश्यक असते नाहीतर मग आपल्याला जखम झाली कंटिन्युअसली ब्लिडिंग होत राहील. दॅट इज व्हेरी हार्मफुल दॅट माइट बी अ फॅक्टर. सो देअर मस्ट बी अ प्रोसेस ऑफ ब्लड क्लोटिंग. रक्त घट्ट झालं पाहिजे आवडलं गेलं पाहिजे तिथं मग सिलिंग होऊन जाईल आणि मग तिथून रक्त बाहेर निघणं बंद होऊन जाईल. तर ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स पण मॅन्युफॅक्चर केले जातात बनवले जातात प्रोडक्शन केलं जाते.
इन्सुलिनचं प्रोडक्शन माहितीच आहे आता सगळ्यांना, आपण सांगितलेलं आहे डायबिटीससाठी सगळ्यांना इंजेक्शन विकत भेटते मार्केटमध्ये, तर इन्सुलिनचं प्रोडक्शन. सोमॅटोट्रॉपिन तर वाढ होण्यासाठीचं जे हार्मोन आहे याचं सुद्धा प्रोडक्शन केल्या जाते. सो इट इज युजफुल इन द ट्रीटमेंट. इट इज युजफुल इन द ट्रीटमेंट. पहिलं पाहिलं होतं वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन. नाव अनदर पार्ट दॅट इज अ ट्रीटमेंट. सो बायोटेक्नॉलॉजी म्हणजे ह्युमन हेल्थ मधला बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इट इज इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. Then interferon. This is a group of small size protein molecules and used in a treatment of viral diseases. स्मॉल साईज वाले प्रोटीन मॉलिक्युल्सचा जो ग्रुप असते, म्हणजे खूप जास्त मोठे वाले नाही, मॅक्रो मॉलिक्युल नसेल तर स्मॉल साईज वाले प्रोटीन असेल, ओके, त्यांचा ग्रुप. आणि हा युजफुल असेल व्हायरल इन्फेक्शनच्या विरोधात. जनरल टर्म्स मध्ये आपण जे म्हणतो व्हायरल इन्फेक्शन झालं, सर्दी, पडसा, ताप, तर अशाच्या विरोधात हा ग्रुप असेल. आणि ग्रुप कशाचा असेल तर प्रोटीन्सच्या स्मॉल साईज मॉलिक्युल्स. आणि मग त्याचा वापर असेल व्हायरल इन्फेक्शनच्या विरोधात. दॅट इज इंटरफेरॉन. So this is a group of small size protein molecules used in the treatment of viral diseases. These are produced in a blood. आणि मग हे ब्लड मध्ये प्रोड्यूस केल्या जाते. However, nowadays with the help of the biotechnology, transgenic E. coli are used for the production of interferon. आणि मग की ट्रान्सजेनिक ई कोलाई ह्या डेव्हलप केले जाते कशासाठी तर फॉर द प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. म्हणजे मग ट्रान्सजेनिक ई कोलाई घेऊन जायची आणि त्याच्यापासून इंटरफेरॉन डेव्हलप होईल आणि तो इंटरफेरॉन व्हायरल डिसीजच्या विरोधात काम करेल. नाही तर मग याला ब्लड मध्ये सुद्धा प्रोड्यूस केल्या जाते. पण आता ट्रान्सजेनिक ई कोलायचाच वापर जास्त केला जातो. Nowadays another part, another human health, and that is a gene therapy. आता gene therapy to treat genetic disorders in somatic cells has become possible due to the biotechnology. सोमॅटिक सेल्स माहिती आहे, स्पर्म आणि ओवा सोडून त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. उरलेले ज्या सगळ्या सेल्स असतात त्याला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो. त्यामध्ये काय सोडायचं, स्पर्म्स आणि ओवा, त्यांना आपण जर्म सेल्स म्हणतो. ओके, उरलेले जे असतात सोमॅटिक सेल्स. मग जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स, जीनच्या रिलेटेडचे डिसऑर्डर्स आहे. मग कशामधले, सोमॅटिक सेल्स मधले स्पर्म आणि ओवा सोडून असलेल्या सगळ्या सेल्स मधले हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. मग हे जे काही आपले जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, जीनमुळे डिसऑर्डर झालेले आहेत सोमॅटिक सेल्स मध्ये, त्याला सुद्धा ट्रीट करणं बायोटेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. एक्झाम्पल, इट इज फिनिल कीटोन युरिया. It is phenyl ketone urea, that is PKT. It is phenyl ketone urea. Arises due to the genetic changes in hepatocytes. लिव्हरच्या सेल्स मध्ये जेनेटिक चेंजेस झाल्यामुळे फिनिल कीटोन युरिया नावाचा आजार होतो. तर इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ द जीन थेरपी. आणि मग याला ट्रीट करणं जीन थेरपीनं शक्य झालेलं आहे. काय होते, हिपॅटोसाइट सेल्स म्हणजे लिव्हरच्या सेल्स मध्ये बिघाड होईल आणि त्याच्यामुळे फिनिल कीटोन युरिया आजार होईल. आणि हा आजार जेनेटिक डिसऑर्डर, मग याला जीन थेरपीनं ट्रीट करणं शक्य आहे. ओके, दिस मेथड इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल्स जीन थेरपी. आणि मग अशी जी मेथड असेल जिथे स्पर्म आणि ओवा सोडून सगळ्या सेल्स च्या जीन्स मध्ये म्हणजे काम केलं जाईल, त्यामुळे जेनेटिक डिसऑर्डर ट्रीट केलं जाईल, त्या थेरपीला म्हणायचं सोमॅटिक जीन थेरपी. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. ऑल द सेल्स एक्सेप्ट अ स्पर्म अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल्स, जे मी पहिले सांगितलं होतं. स्पर्म आणि ओवा जे असते त्याला जर्म सेल्स म्हणतात आणि उरलेले ज्या सगळ्या सेल्स आहे ऑल दीज रेफर्ड ॲज सोमॅटिक सेल्स.
Do you know Indian Institute of Science, it is IIS, has developed transgenic variety of tobacco. आणि यांनी ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ टोबॅकोची ट्रान्सजेनिक व्हरायटीज डेव्हलप केलेली आहे. कुठे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, दॅट इज इन बँगलोर. ओके, इट कॅटल्स फीड अपॉन लीव्स ऑफ दिस प्लांट. मग या ज्या टोबॅकोच्या प्लांट्सवर जर कॅटल डेव्हलप झाल्या त्या ट्रान्सजेनिक पोटॅटो लीव्स किंवा ट्रान्सजेनिक पोटॅटो नाही, ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ टोबॅको तंबाखू, तर यांनी डेव्हलप केलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. मग या टोबॅकोच्या प्लांट्सवर जर कॅटल यांनी फीड अपॉन द लिव्स ऑफ दिस प्लांट, दॅट इज टोबॅको, तर यांचं स्वतःचं प्रोटेक्शन होईल. त्या कॅटल्सचं स्किन डिसीज आहे, त्या स्किन डिसीजचं नाव आहे रिंडर पेस्ट. व्हॉट इज द नेम ऑफ दिस? दॅट इज रिंडर पेस्ट. इट इज अ स्किन डिसीज, दॅट इज द व्हायरल वन. व्हायरल डिसीज आहे, व्हायरस पासून होणार आहे. मग ते टोबॅकोचे प्लांट्स चे लिव्स वर जर कॅटल फीड झाले तर या आजारापासून रिंडर पेस्ट नावाच्या त्यांचं प्रोटेक्शन होईल. हे जे प्लांट्स आहे कोणी डेव्हलप केलेले आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, दॅट इज इन बँगलोर यांनी डेव्हलप केलेलं आहे. आणि टोबॅकोचं प्लांट आहे, टोबॅकोच्या प्लांटचे लिव्स जर या कॅटलने खाल्ले तर कॅटलचं प्रोटेक्शन होईल. दॅट इज यू हॅव टू नो दिस थिंग्स. So it is all over from the today's lecture. Under the human health, cloning is remaining. That will be seen in our next lecture. So till then, bye.